अरे रडते काय झाला कधी सेकंदाला लाईक असतं जेव्हा तुमचा मॅसेज आला ना ती रडायला चालू झाली मी त्याला पण लाग रडू नको. भेट इतकी संस्मरणीय आहे की आम्हाला असं वाटलं होतं की एक 5-10 मिनिटं फक्त आम्हाला एक झलक मिळेल, पण त्यांनी आम्हाला एवढा सुंदर वेळ दिला आणि खूप वेळ दिला आम्हाला आणि ते आहेत तसेच आहेत जसे आम्ही बघतोय. म्हणजे जे रिअल आहात तेच तुम्ही दाखवताय आणि आज भेटल्यानंतर सुद्धा ते कळतंय की किंबहुना त्याहूनही जास्त तुम्ही म्हणजे चांगले आहात किंवा असं वाटतंय की खूप म्हणजे असं फॅमिलीचा फील आला मला. असं वाटत नाही की मी फक्त व्हिवर आहे. तुम्ही जे ट्रीट केलं जे आपलेपणाने हे केलं खरेपणा काय होता त्यांच्याकडे. असं एक सेलिब्रिटी कसे असतात की बाबा घमंड की मी बाबा मोठा माणूस, पण आज भेटून तर खरं वाटलं. एवढा वेळ दिला खरंच खूप भारी. पण ते कॅमेरा मग जे लोकांना दिसतंय ना ते वाईट दिसते. लोकांना काय वाटते तुम्ही. सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल YouTube चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. फायनली तो दिवस आलेला आहे जे सिलेक्टेड 3 लोक जे आहेत आपले जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना भेटण्याचा आज दिवस आहे आणि ते आलेले आहेत. सो आज आपण त्यांना भेटणार आहे, काही गप्पा गोष्टी करणार आहे, हॉटेलला जेवायला जाणार आहे. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा, तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग नक्कीच भेटेल. खूप इंटरेस्टिंग गोष्टी भेटतील जसे की प्रश्न क्वेश्चन करणार आहेत त्यांना खूप सारे किंवा ते लोक आम्हाला सांगणार काही गोष्टी. तर सगळा ब्लॉग पूर्ण ब्लॉग नक्की बघा. त्याआधी आपण ब्लॉगला स्टार्ट करूया. सो लेट्स स्टार्ट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. नेक्स्ट तुम्ही असू शकता आणि कमेंट सुद्धा करा. चलो. याच ब्लॉगच्या खाली तुम्ही कमेंट्स करा की आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. पहिला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेला असाल तरच कमेंट्स करा. नेक्स्ट वीक मध्ये तुम्ही भेटणार पण ह्याच ब्लॉगला कमेंट करा. बाकी ब्लॉगला कमेंट करून मतलब नाही. बाकी ब्लॉगला तुम्ही बाकीचे कमेंट्स करा. जो ब्लॉग आम्ही भेटण्याचा असणार आहे त्याच ब्लॉगला कमेंट्स करा की आम्हाला पुढच्या वीक मध्ये तुम्हाला भेटायला आवडेल. आणि कमेंट्स करता येते त्याच्यानंतर रिप्लाय सुद्धा बघा, कारण आम्ही त्या कमेंट्सला रिप्लाय करणार ऑफिशियल बॉब अँड कोमल YouTube चॅनलवरनं. आणि तुम्ही कमेंट करता तुमची इन्स्टा आयडी सुद्धा मेन्शन करा. मग आम्ही तुमची मेन्शन करून सर्च करू. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला इंस्टाग्राम वरती पण मेसेज करू आणि युट्यूबच्या कमेंट वरती पण रिप्लाय देऊ. आणि आम्ही असं ठरवलंय की आपण संडे टू संडेच भेटणार आहे. आज संडे आहे कारण जे आहेत येणारे ते सुट्टी वगैरे असतील, वर्कर आहेत म्हणजे वर्क करत असतील आणि संडेला सुट्टी असते म्हणून. सो संडे टू संडे भेटणार आहे. सो आज आपला हा फर्स्ट संडे आणि आपले जे 3 लकी लोक आहेत ते खाली उभे आहेत. सो आपण जाऊया. आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि आपण आधी ना जेवायला चाललोय कारण 2 वाजले, भूक वगैरे लागली असेल. सो आपण हॉटेलला आधी जेवायला जाऊया. तिकडनं मग त्यांना आम्ही आमच्या घरी घेऊन येणार आहे आणि बघूया पुढे. तुम्ही बघत राहा. पूर्ण ब्लॉग नक्की बघा. फॉलो करतो ऑपॉर्च्युनिटी भेटायची म्हणजे आमच्या खूप मोठी गोष्ट. अरे रडते काय झाला कधी सेकंदाला लाईक असतं नेहमी कमेंट चांगला त्याला चांगलंच कमेंट करा. वाईट त्याला वाईट. आपण गप्पा गोष्टी करूया, आधी जेवून घेऊया. जेवायला जाणार ना जेवून घेऊया नंतर मग घरी जाऊया है ना. चला. जेव्हा तुमचा मॅसेज आला ना ती रडायला चालू झाली मी त्याला पण लाग रडू नको. ते तुमचे जेव्हा चायनीज जेव्हा तुम्ही ओपन केलं होतं ना तेव्हा म्हणजे आपण यांच्याकडे जाऊ. जेव्हा नक्की जाऊ. नंतर नंतर टेस्ट केरळला जाऊ. तिथे पण जरा
कशी छानच दिसतेस. कॉम्प्लिमेंट. या खूप रडल्या नका रडू, चांगलं. तुमचं प्रेम बघून मला चांगलं वाटलं. आम्ही तुम्हाला बघून आम्ही खूप माझ्या आयुष्यामध्ये बदल केले. अक्षरशः म्हणजे सांगू शकत नाही. जसं तुमचं आता आमचं उद्या नाही 20 तारखेला आमची अॅनिव्हर्सरी. काही शिकायला मिळालं आणि तुला बिलेटेड हॅपी बर्थडे आणि हॅपी अॅनिव्हर्सरी. म्हणजे आम्ही तुमच्याकडनं भरपूर जसं तुमचं चालू आहे ना तसं ते फक्त एवढं की थोडाफार बदल आहे आमचं. म्हणजे शिकतो तुमच्याकडनं आम्ही पण लाईफ मध्ये जाम काही शिकतोय. जाम काही शिकतोय. लाईफ लेसन देऊन जाते. हर एक माणसाकडून लेसन देऊन जाते. जास्त आपली माणसं असतात शिकवणारे. आणि माझ्या जास्त आपल्या माणसं स्टोरी टाकली होती. एक थिएटर होतं त्या थिएटरची स्टोरी टाकली होती. आता मध्ये जेजुरीला कुठे गेले होते तुम्ही तेव्हा आम्हाला कळलं नाही तुम्ही आले. गाईज हे आले आहेत तिघही पुण्यावरनं. तुम्ही कुठून आले? डोंबिवलीवरून आणि बँड्रा खारवरून. सो आता आपण पद्धतशीर जेवून घेऊया. व्हेज नॉनव्हेज श्रावण ओ माय गॉड. आपण व्हेज हॉटेलला जायला पाहिजे होतं. चालेल ना. इथे पण भेटतं प्युअर व्हेज असं. व्हेज मला वाटतं आज आम्ही नॉनव्हेज स्किप करावं. आम्ही ह्यांच्यासोबत व्हेजच खाणार कारण आम्ही नॉनव्हेज खाणार आणि ते व्हेज खाणार हे योग्य नाहीये. त्यांचं श्रावण आहे. सो आपण व्हेजच मागूया काहीतरी आणि व्हेजच खाऊया. ओके. हा आमच्या इथे बेस्ट आहे. हा बाजूला पण आहे. ओके. आम्हाला बॉबच्या डाएटची काळजी. किती झालेलं तरी पण आता बघा ना मुद्दाम चेहरा सुजलाय. असं वाटतं ना सुजलेला चेहरा वाटतंय. सुंदर आहे वाटत नाही. तसं नाही पित्ते आलं ना की डोळे लाल होतं. जाम छान सॉंग. मग तू बोलला विरारला ये आपण व्हिडिओ बनवू. तू बोईसरलाच राहते ना? नाही मग आपण तेव्हा एकमेकांना फॉलो केलं. मी फॉलो केलं तू फॉलो केलं. म्हणजे बॉबीला लक्षात नाही राहत. अय्या व्हिडिओ बनवताय. ह्याचा प्रश्न आहे की तुम्ही भेटले कसे. तर तेच सांगतोय थोडक्यात की आम्ही आधी एकमेकांना मेसेज केले. मग हिला मी बोललो की आपण कंटेंट वगैरे बनवू व्हिडिओज काढूया विरारला ये. कारण ही जवळ होती बोईसर जवळ ना विरार पासून. तर मला असं वाटायचं मी ओळखत नाही अजून भेटली नाही कधी तर मी कशाला व्हिडिओ काढायला जाऊ. आणि ते पण विरारला एकटी मम्मी ते लोक सोडायचं नाही मला तेव्हा. मग नंतर मी विषय सोडून दिला. मग नंतर मॅडमनी मला डायरेक्ट गाडी पाठवली. सॉन्ग होतं एक शूट होता मीटिंग साठी डायरेक्ट तिची गाडी पाठवलेली. मी बोललो मी नाही. पळत आला. नाही मी नाही बोललो. मी बोललो ठीक आहे पण मी येऊ कसं. पार्टी सोडून आलेलो असतो. मी माझी पार्टी सोडून आलेलो कारण हिने गाडी केलेली माझ्यासाठी. 100K का 200K झालेलं ना तुझे. 200K सबस्क्राईब. त्यानंतर आम्ही भेटलो. फर्स्ट मीट होता आमचा. आम्ही भेटलो हिच्याच घरी. युट्यूब वरती सॉन्ग चालू आमचं सॉन्ग शूट. पण हिचं बोलायचं खाली एकच म्हणणं आहे की बॉबीला लक्षात नाही राहत. त्याला मी किती वेळा विचारलंय आपली लग्न कधी झालंय. त्याला नसतं लक्षातच नसतं. सांग काल पण 16 तारीख टाकलेली लग्नाची आमच्या अॅनिव्हर्सरी. नंतर लगेच कॅप्शन चेंज केलं. माझा मित्र बोलतो मी बोललो उद्या अॅनिव्हर्सरी आहे आपण भेटतोय. तर तो बोलला उद्या नाहीये परवा आहे. हा असा बोलला. मी बोललो नाही रे उद्या आहे. मी हिला बोललो कोमल परवा आहे का उद्या आहे. ती बोलते परवा आहे. मी बोललो हा तू बरोबर बोलते परवा आहे. चालेल
कसा आवाज तुझा? काहीच नाही, एवढी लाजते ना, आल्यापासून नुसती लाजते. सगळ्यांचं कन्व्हर्सेशन चालू आहे, ती एकटीच गप्प आहे. परत भेट होईल. परत अरे बोल काहीतरी. काय कसं वाटलं तुला त्यांना भेटून? बोल. चांगला बोल. ऐक ना, बोल. आता जेवण आलेलं आम्ही पद्धतशीर जेवून घेतो. बोल बोल. काय जेवण आलं? जेवण आलं, आता आम्ही जेवणार. ती न जेवत आम्ही जेवणार. तिने घेतलं, तिचं ताट नाही घेतलं. तिला बोलत तू खाणार आहे का? बोलतो नाही खाते मी. सो चला आपण आता ना जेवून घेऊ. जेवताना मला वाटतं डिस्टर्ब नका करू. तू तुला बोलतोय मी, त्यांना नाही तुला बोलतोय. अक्षय मला बघ. चल जेवून घ्या. ही भेट इतकी संस्मरणीय आहे की आम्हाला असं वाटलं होतं की एक 5-10 मिनिटं फक्त आम्हाला एक झलक मिळेल, पण त्यांनी आम्हाला एवढा ती सुंदर सुद्धा वेळ दिला झलक पण आम्हाला आणि खूप मोठी खूप होती वेळ दिला आम्हाला, आणि ते आहेत तसेच आहेत जसे आम्ही बघतोय. त्याहून खरंच खूप जसं आपण सुंदर बघतोय ना त्या आणि कॅमेऱ्याच्या खूप मागून थँक्यू तसंच आहे. दोघांनाही. खूप आनंद झाला आज. आम्ही उलट आणि एक आमची मनातली इच्छा खरंच साईबाबांनी यांच्या रूपात पूर्ण केली आहे. खूप खूप तुमच्यामुळे धन्यवाद. आम्ही जे ऍक्च्युली खरं सांगू तर जे काय आहे, जे काही फॅन फॉलोईंग आहे, सबस्क्रायबर्स आहेत ते तुम्ही आहात, आणि तुमच्यामुळे आम्ही आधी इथपर्यंत आहे. तर तुम्हाला टाइम देणं मला असं वाटत आमच्यासाठी नाही मोठी गोष्ट आहे, खरं आहे सांगायला. असं आहे. आणि हे आता आहेच. आज आपल्याला 5 लोक भेटायला आलेली आहेत. ही ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉग्स बघतात आमचे. आम्ही सिलेक्ट ह्यांना केलेलं, पण हेही ब्लॉग बघतात आणि ह्यांनाही इच्छा होती. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि हे ही 5. म्हणजे आपण आता या वीक मध्ये 5 लोकांना भेटलोय. हा तेच झालं. सबस्क्रायबर्स मुंबईकर असून वेळ दिलाय, त्यामुळे खरंच खूप धन्यवाद. मुंबईकरांना वेळ नसतो. सेलिब्रिटीचं कसं असतं बाबा, पण असं जाणवत नाही. आम्ही आजपर्यंत नाही, पण वाटत नाही की तुम्ही असं सेलिब्रिटी ट्रीटमेंट देत नाहीये. पण म्हणजे आम्ही आमचं आज फॅमिली स्वतःला वाटतं. समजलं असं नाही अक्षरशः celebrity. फॅमिली मेंबर्सला भेटा. डिझर्व करतात. थँक्यू एवढं कॉम्प्लिमेंट ऐकून आणि आम्ही अजून खूप अजून तोंड दुखायला लागलं मला फाईल करून. खूप मोठं आहे. आमचं आयुष्य पण तुम्हाला लागलं. नजर नाही लागली पाहिजे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे. कायम नक्कीच. आमचं काही वाईट होत असेल तुम्ही प्रे करता त्या गोष्टी. दुःखात पण तेवढेच असतो. आणि असतोच तसं. सांगता की नाही तू यावं ना नको. डिरेक्टली नाही, पण इनडिरेक्टली यावं ना नको. जरी तुम्ही दुःखात असाल, काही फेस असेल, तरी इथे आम्हाला ते जाणवतं. इथे त्रास होतो की असं नाही, आपल्या साईबाबा चांगलं झालं पाहिजे, सगळं सॉर्ट आउट झाले पाहिजे प्रॉब्लेम. नाही बाबांना जाम विश्वास होतो, कारण ते काहीच नसताना पण मला एवढं हे केलं. म्हणजे मी लहानपणी खूपच गरीब होतो आम्ही, पण मी फक्त नाही बाबा आहे काहीतरी करते. किती असं पडलो तरी परत उभे राहतोच. आणि किती कोणी प्रयत्न केले तसे कशाही आणि खूप झाले. म्हणजे लिटरली सांगू ना, या सगळ्या गोष्टींमुळे ना आज मला सांगायची इच्छा होते. आम्ही 4 वर्ष मागे गेलो. जे काय आम्ही इन्कम कमवलेली, जे काय आम्ही साठवलेली, जे काय आम्ही आता केलं, त्या सगळ्या गोष्टींनी आम्ही 4 वर्ष तरी मागे गेलो. भरभरून पूर्ण आम्हाला आता पुढे जायचं. पण लाईफ लेसन देऊन गेली आम्हाला की कोणासोबत कसं राहायचं, किंवा कोण कसं आपल्यासोबत वागू शकतं, किंवा आपण काय डिसिजन घेतले पाहिजे, कुठले नाही घेतले पाहिजे. जवळचे असून जवळचे असून खरी श्रीमंती आहे फॅन्स लोक आहेत. खरी गोष्ट आहे. ही तर खरी गोष्ट आहे. तुम्ही आम्हाला कधी असं हे नाही केलं की नाही बाबा आता हे असे वागतात, त्यांना सोडून देऊ. कधी चुकून पण आणि मनात आम्ही जज नाही, मला असं वाटतं की मी आता जाड झालो, आता मला प्रेमच करणार नाही. पण तसं नाही झालं माझ्यासोबत. तुम्हाला सांगतो, खरी गोष्ट. अटॅचमेंट असते. ती आणि मनाची आत्म्याशी झाली. जे इथून प्रेम मला मध्ये असं झालेलं की नाही मी आता जाड झालो, आता मला कोण बघणार नाही, मला कोण फॉलो नाही करणार, मला लाईक नाही करणार. पण तसं नाही केलं कोणी. प्रेम देत गेलं आणि बोलून गेले की नाही तू होशील, तू कर, तू जिम जॉईन कर, तू डाईट कर. पण मी बोललो की नाही एवढं प्रेम आहे मला करावं लागेल. व्हिडिओज काढायला सोडलेले की मी जाड दिसतो. मी बोलले नाही, तुला सगळं एक्सेप्ट करतायत, ऑडियन्स तुझे एक्सेप्ट करते. स्वभाव तसा चांगला राहणार तेच लोक बघणार. आता आपण घरी जाऊया, घरी भेटूया. काही 4-5 प्रश्न आहेत आमची, ते आपण घरीच भेटूया. तुम्हाला घरही दाखवतो गरिबांचं, बघून घ्या.
ते जे तुम्ही डेली ब्लॉगिंग मध्ये बघताय घर, तो घर आपण बघूया. असं कोण घरी नेणार पण नाही कुठलं नाही, खरंच. खूप मोठी गोष्ट आहे. बघत आलो सगळ्यांना. ऍक्च्युली खरं सांगू ना तर तुम्ही फॅमिली मेंबर्स आहात, तुम्ही आमच्या ब्लॉगिंग मध्ये पूर्ण इन्व्हॉल्व असतात. फॅमिली सारखेच चाला. मी तर कोणाच्याच बघत नाही, यांच्या आवर्जून बघतो. शेवटपर्यंत कधीच स्किप नाही करणार. माहिती मला अंदाज असतो की गाडी चालवताना मी कशा हिशोबाने बघत असतो. चालू असतं माझं गाडी. इथे गाडीमध्ये मोबाईल पण युज करत नाही, कधीच बघणार नाही कोणत्या ब्लॉग मध्ये मोबाईल. गाडी चालू असताना फोन उचलतो, ते पण नाही मला जमत. मी कधी काय फोन लाईफ आपल्याला एकदाच भेटली, काय झालं तर पुढे तेवढं टाइम पण जाईल. जर आपल्याला फ्रॅक्चर वगैरे झालं तर तेवढेच आपले दिवस पण जातील. मेडिकल किंवा आपल्याला स्वतःला त्रास कशाला करून घ्यायचा. हा तर सर्वात आधी तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात. हे पुण्यावरून आलेले आहेत. तुझं नाव? आदित्य. श्वेताचे हजबंड. आपण श्वेताला सिलेक्ट केलेलं आणि हे फॅमिली मेंबर्स आहेत. तुम्ही आई आहे माझी. आई. तुझं नाव? जोरात तिथपर्यंत व्हॉइस पोहोचला पाहिजे. तुमचं नाव? महेश नक्ते. महेश नक्ते. सो थँक्यू सो मच तुमचे, कारण तुम्ही एवढा आलात भेटलात. पुणेवरनं आपण सांगितलंच कुठून कुठून आलेत. तर आम्हाला असं वाटतं ना की आम्हाला जे डेली बघतायत, आमचे जे सबस्क्रायबर्स आहेत, आमचे जे व्ह्युअर्स आहेत, त्यांना काही प्रश्न करावे. आम्ही हा जो म्हणजे विषय घेतलेला आहे की डेली म्हणजे हर हप्त्याला 3 फॅन्स लोकांना भेटायचं, म्हणजे 3 जे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना दर वीकला भेटायचं. तर हा जो आम्ही विषय घेतलाय तो बरोबर आहे काय, त्याच्यावर काय म्हणतात तुम्हाला काय वाटतं? एक नंबर डिसिजन आहे, चांगला निर्णय. आणि तो लवकर घेतला हे फार छान झालं. त्यामुळे आम्हाला लवकर भेटता आलं. असं गर्दीमध्ये बरेचशा लोकांनी बघायला मिळत असेल तुम्हाला, पण ते गर्दीमध्ये आणि असं पर्सनल अनुभव म्हणजे वेगळाच आहे. म्हणजे झालं असेल तर सगळे मिटअप घेतात, यांच्यासारखे कोण नसते. एवढा वेळ दिला, खूप वेळ दिला. म्हणजे हा निर्णय जो आहे आपल्या व्ह्युअर्सना भेटण्याचा हा बरोबर आहे. आमची कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला जास्त आवडते? गोष्ट आहे जी तुम्हाला आमच्या ब्लॉगिंग मध्ये आवडते किंवा आमच्या स्वभावामध्ये पण असं काय ब्लॉग मध्ये स्वभाव दिसतो, हे तुमचं मला खूप आवडतं. हा स्वभाव तुमचा किंवा सांगायचं मला तर तुमचा जो खरेपणा आहे, तुमचा जो प्रामाणिकपणा आहे तो मला आवडतो. जे तुम्ही आहात तेच तुम्ही म्हणजे जे रिअल आहात तेच तुम्ही दाखवताय आणि आज भेटल्यानंतर सुद्धा ते कळतंय की किंबहुना त्याहूनही जास्त तुम्ही म्हणजे चांगले आहात किंवा असं वाटतंय की खूप म्हणजे असं फॅमिलीचा फील आला मला. असं वाटत नाही की मी फक्त व्ह्युअर आहे. तुम्ही जे ट्रीट केलं, जे आपलेपणाने हे केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलेही अप्स अँड डाऊन्स आले तरी तुम्ही दोघांचे जे एकमेकांना साथ देता, प्रत्येक वेळी तुम्ही त्यांना बाहेर येताय आणि तुमचा जो एकमेकांना सपोर्ट आहे तो मला खूप जास्त आवडतो. आणि दोघांचा एकमेकांचा विश्वास मुळात तो सुद्धा तो कुठल्याही प्रसंगात तुम्ही ठेवताय आणि ते तो खूप मात्र कधी तुम्ही जास्त सोडून आवडतो. देऊ नका. त्यात तो प्रेमही दिसतंय, विश्वासही दिसतोय, सगळ्यांना एकत्र घेऊन जात आहे आणि सगळ्यांवर सारखं प्रेम करते. खरंच खूप आवडतं. डिरेक्टली नाही आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकत किंवा सांगू शकत, पण इनडायरेक्टली ब्लॉगच्या माध्यमातून कायम आम्ही तुमच्या सोबत होतो. थँक्यू सो मच. प्रेम असू दे आणि आशीर्वाद तर खूप महत्वाचा आहे, कारण तुमचा आशीर्वाद आहे म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. सायलेंट मोडला आपण विचारूया. मी अजून एक शब्द बोललेला नाहीये, थोडे एकदम मोजके शब्द बोलले. तुम्ही काय बोलू बघ, असं म्हणजे वाटत असेल तर, नाहीतर प्रेशर काय वाटतं? एक झूम येऊ दे कॅमेरा, जरा जवळ येऊ दे. थँक्यू सो मच. आणि अजून काय वाटतं? चांगली गोष्ट काय वाटतं आमच्या? कुठे रस्त्यामध्ये जातात तर तुमच्या व्हिडिओ चालू असतात, कुठे पण असे दुकानावर जातात माझे फ्रेंड्स तर असे व्हिडिओ बघत बसते, माझे भाव सुद्धा बघतात व्हिडिओ. अच्छा, म्हणजे तू जिथे बघतेस तिथे सगळे बघत बसतात. ठीक आहे, म्हणजे खूप प्रेम आहे असं रस्त्यावर जाताना चांगला वाटते. आणि तुझं सिलेक्शन झालं तर तुला कसं वाटलं या? चांगलं वाटलं. मला माहिती नव्हतं मी अशी
होती तर तुमचे व्हिडिओ आले तर मी डायरेक्ट माझ्या फ्रेंडला जाऊन सांगितले की बॉब आणि कोमलनी माझं पण नाव सिलेक्ट केले. तर माझी फ्रेंड बोलली की जा, तू एवढी मोठी फॅन आहे तर तू पण जा आणि भेटून ये करू. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही हर मुमेंटला हर ह्याला ना मेसेज असतात की काही चुकीचं मी वागत असेल, म्हणजे चुकीचं म्हणजे काही गोष्टी चुकतायत. आता हे तुम्ही वयाने मोठे असाल आमच्या तुम्ही किती वर्षाचं? मग तेच ना 4-5 वर्षाचा तरी जास्त अनुभव आहे तर सांगतात की सजेस्ट करतात. तर काय मी यांना दोघांना टिकटॉक पासून बघत आलो आणि दोघं जेन्युन आहेत. म्हणजे खरेपणा काय असतो त्यांच्याकडे असं एक सेलिब्रिटी कसे असतात की बाबा घमंड की मी बाबा मोठा माणूस, पण आज भेटून तर खरं वाटलं. एवढा वेळ दिला खरंच खूप भारी. तुमच्यासारखे खरंच धन्यवाद. खरं तर आम्ही स्वतःला सेलिब्रिटी नाही समजत. बघितलेच बरं, कधी आवाज पण नाही देणार की तुम्ही एवढा वेळ दिला आम्हाला, ते खूप मदत. पण ज्यांच्यामुळे आम्ही आहोत त्यांची डिसरेस्पेक्ट आम्ही करू नाही शकत, कारण की तुम्ही नसता आम्ही कोणच असतो, कॉमन असतो. तर आम्ही तुमच्यामुळे आम्ही कधीच तुम्हाला डिसरेस्पेक्ट किंवा कधी तुम्हाला बघून इग्नोर करणं किंवा कोणी पण असो ते आम्ही कधीच करू शकत नाही. आता चांगला विषय तर झाला, चांगल्या गोष्टी तर सांगितल्या. आता आम्हाला असं वाटतं की तुम्ही आम्हाला काय सजेस्ट करा की तुम्ही ह्या गोष्टी करू नका किंवा करा. तुम्ही आम्हाला काय सजेस्ट करणार ज्याने आम्ही. माझं असं मत आहे की तुम्ही मित्रांमध्ये जे काय बोलता नाही का, म्हणजे ठीक आहे तुम्ही तुमची मस्करी वगैरे करता, पण ते कॅमेरा मध्ये जे लोकांना दिसतंय ना ते वाईट दिसते. लोकांना काय वाटतं, तुम्ही समजा आता अंकीची मस्करी करताय, लोकांना काय वाटतं की अरे कुस्करी वाटते किंवा तुम्ही लिमिट पेक्षा जास्त त्याला बोलताय असं. अच्छा, हा म्हणजे हे आम्हाला बघताना पण ऍक्च्युअली हे माहिती नाही की कॅमेरा बंद झाल्यावर ते माझी मजा घेतात. कॅमेरा समोर ते माझी मजा नाही घेऊ शकत. तुम्हाला जर काय घ्यायचं ना तर त्यांना त्यामध्ये घ्या, तुमची मस्ती करता नाही का, म्हणजे तुम्ही आता आम्हाला कसं फॅमिली म्हणून विचारता, त्यांचा एक बॉन्ड येतो, एक मैत्री. हे जे आहे ना शूट करताना ना, म्हणजे मी कॅमेरा समोर मस्ती करतो पण ते कॅमेरा समोर मला नाही काय बोलू शकत. असं होतं त्यामुळे काय होतं. हा बरोबर, तुमचं बरोबर दिसण्यामध्ये तसं जातं, कारण तुमचा व्ह्यू समोरच्याला बघण्यावर ना, पण तुम्ही काय दाखवताय. आम्ही किती पण फ्रेंड्स होतो, आम्ही एकमेकांना शिव्या पण देत असेल, पण तो आम्हाला तेव्हा नाही काय बोलू शकत. तुम्ही त्यांना सांगा की आम्ही काय बोलतो खूप चांगलं, यापुढे मस्ती नाही करणार भावांनो कॅमेऱ्याच्या मागे. मस्करी करू नका, मस्करी करा, पण त्यांना सांगा आम्ही हे आमचं चालू असतं. आम्ही ऐकलं तुम्ही, आमची मस्ती बरोबर गोष्ट मला ही आवडली की एक आमच्यासाठी सजेशन होतं चांगलं की लोकांना वाटत असेल तसं, आपल्या ऑडियन्सला वाटत असेल तसं, तर तुम्ही हे सगळं काय करू नका. सजेस्ट असं करेन की मला असं वाटतंय तुमचा जो चांगुलपणा आहे तो कुठेतरी मला असं वाटतंय नडतं. म्हणजे तुम्ही ज्यांच्याशी चांगलं वागताय किंवा पटकन समोरच्याला आपलंसं करताय, जवळ करताय, की जसा समोरचा येतोय तसं तुम्हाला वाटतंय अरे हा आहे असं आहे, कारण आपण तसे आहे असे आहोत, म्हणून आपल्याला वाटतंय समोरचा येतोय तोही चांगलाच, पण येतोय कुठला गैरफायदा घेऊन आपला जातोय, हे याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. आणि मला असं वाटतं की प्रत्येकालाच जवळ असं करू नका, नक्की आधी पारखा ती व्यक्ती कशी आणि त्यालाच तुम्ही जवळ तसं त्यांचे पण तुम्ही प्रश्न घ्या, पण आम्ही नक्कीच नोट करू, लक्षात ठेवू. खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही वयाने खूप मोठे आहात, मला वाटतंय की हे लहान वयात एवढं यश मिळणं आणि ते यश पचवणं हे एवढं सोपं नसतं. ते सातत्य असंच ठेवा तुम्ही, जे आता छान छान व्हिडिओ काढताय किंवा सगळं दाखवताय ह्याच्यात तुम्ही फक्त सातत्य ठेवा, तुम्ही धरसोड बिलकुल नका करू. तुमचा आशीर्वाद ठेवा फक्त. नक्कीच आम्ही नक्कीच तुम्हाला एंटरटेन करत राहू, कंटेंट सांगत राहू, व्हिडिओज काढत राहू चांगल्या, फक्त प्रेम असू द्या एवढी इच्छा आहे. इथं तो यापुढे फॅमिलीचा विषय सोशल मीडियावर लोक बोलायला असतात, लोक काय बोलताना विचार नाही करणार कुठल्या गोष्टी, काय बोलायला काय लागत पण नाही. लोकांना कसं बोलायला काय लागत नाही, पण समोरच्याला माणसाने यांना लागतं. आमच्या फॅमिलीला पण त्या गोष्टी सोशल मीडियावर कुठल्याच म्हणजे फॅमिलीच्या गोष्टी सोशल मीडिया येऊन देऊ नका, आपल्या फॅमिलीचा मजाक लोकांसमोर मांडू नका. शेवटी 4 गोष्टी 4 भिंतीतच राहिल्या पाहिजे. बरोबर, एक नंबर.
आम्ही याची खात्री नक्की घेऊ की आमच्याकडून कुठलंच फॅमिलीचं नको यायला, आम्ही स्टार्ट नको करायला कुठलंच, किंवा जर आम्हाला कोण काय बोलत असेल तर आम्ही डिफेंड मध्ये बोलतो, ते तुम्ही आहे ते आम्हाला माहिती आहे, पण आम्ही डिफेंड मध्ये पण आहे, हा पुढे आम्ही डिफेंड तुम्हाला माहिती आहे आणि जे खोटं आहे ते बाहेर पडतं. बरोबर, आम्ही तुमची फॅमिली आहे, तुम्हाला वाटतं की यांना नको वाईट वाटायला, पण शेवटी आम्ही जरी फॅमिली असली, आम्ही काय कॅमेरा काय होतं हे आम्हाला माहित नाही आणि आमचा विश्वास आहे तुमच्यावरती, त्यामुळे तुम्हाला कुठल्याच गोष्टीवर स्पष्टीकरण जगायला द्यायची काहीच गरज नाही. आता फॅमिलीचं काय पण असेल तर आम्ही हे खात्री घेऊ की समजून काय पुढून पण असेल तरी पण आम्ही त्याला एक हे नाही देणार, आन्सर वगैरे काय असतं किंवा एक्सप्लेनेशन आहे. आम्ही जसे स्क्रीनवर दिसतो दोघं डेली, सगळे कॉम्प्लिमेंट्सच नको घेऊ. नाही म्हणजे जसे स्क्रीनवर दिसतो जसा स्वभाव आहे, लुकिंग असो, ऑल म्हणजे जे काही बोलण्याची ट्युनिंग आहे, लुकिंग आहे, सगळ्या गोष्टी समोर भेटल्यावर पण सेम वाटतंय की आम्ही कॅमेरा म्हणजे असं असतं ना, कोण असतो कॅमेऱ्याच्या मागे फेक असतो, त्यापेक्षा चांगले म्हणजे माझ्या बोलायचं उद्देश असं की कॅमेरा समोर अलग आणि कॅमेऱ्याच्या मागे अलग. आम्ही जेव्हा खूप आम्ही येऊन आलो होतो तेव्हा आम्हाला काय वाटलं 5-10 मिनिटं भेट होईल आमची, आणि आम्हाला काय वाटलं माहिती का की तुम्ही जेवायला वगैरे असं नाही, आम्हाला वाटलं फक्त खाली 5 मिनिटं मला भेट होईल, 2-4 विचार पण केला 2 वाजता भेटणार, 4च्या गाडीला जाणार. आपल्या इकडेच वाजले 5:30. थँक्यू, तुम्ही एवढं लांबून आले, सगळ्यात मेन गोष्ट ती आहे तुम्ही एवढं लांबून आले. ही खूप फॅन आहे, म्हणजे अमेरिका असं तरी आले असते. फेवरेट ब्लॉग कोणता आहे तुमचा? आम्ही चालू केला आता फेवरेट प्रँक. अच्छा, प्रँक्स आवडतात तुला आमचे? कोणता वाला? ते कोमल दीदीवर केलेला ना, ते भूताचा. मी भूताचा केलेला. मला तुझ्या मला चॉईस नाही करता येणार, सगळे आवडतात. टीव्ही पुसताना जी चूक झाली तुझ्याकडनं, मला डायरेक्ट फटका बसवलेला, टीव्ही फोडून टाकलेली मॅडम पुसायचं नाचा खरे. आणि मला वाटतं आम्ही प्रँक व्हिडिओ आता करावं, तेवढं एक आहे सजीव. पण आता समजेल ना कोणी पण कोणाला प्रँक केलं, प्रँक लागतं असं तुम्ही बोलून थोडी करणार आहे. डेली ब्लॉग तर चालूच असतात, डेली ब्लॉग्स तर माझे चालू असतात, डेली ब्लॉग्स करतोय आणि ते माझ्या हिशोबाने बघूया. आता एवढं लवकर आता बोललं थोडी उद्या थोडी करणार, ते करेल ना माझ्या हिशोबाने. आणि तुमचा फेवरेट ब्लॉग कोणता आहे? माहित तर सगळे नाही, सगळ्यात एकदम मी प्रत्येक ब्लॉग पूर्ण स्टार्ट पासून एंड पर्यंत बघतो, कुठलाही असू दे, सगळे आवडतात. नाही असं म्हणजे एकदम हसून ते मला हे करणार असं ते तोलण्यासारखं असेल, सगळे ब्लॉग चांगले आहेत. तुम्हाला आमचा ब्लॉग बघितलेला की तेव्हा फॅमिलीचे इश्यू नाही आवडत बस. सगळ्यात मेन टॉपिक काहीतरी बोलले का बोलले? सगळं फॅमिलीचा विषय आवडत आजपर्यंत याला विचार कुठेच नाही बसले. मला तर टीव्हीचा भाग, तुमची कोमल टीव्ही पडेल, तुमचा बॉब अजून घेईल. ओके, सो मला वाटतं तुम्हाला पण निघायला लेट होईल. ओके, आपण फोटोज व्हिडिओज काय म्हणजे फोटोज वगैरे काढायचे असतील काढून घेऊया, हा ना? सो काही म्हणजे त्यांच्या ह्यांनी गिफ्ट आणलेलं आहे. गिफ्ट काय प्रेम आहे, प्रेम त्यांचं प्रेम आहे. हो, जाम भारी. आमचा ह्या लुक मधला नव्हता फोटो एक पण. हा, या लुक मध्ये नव्हता, भारी वाटतंय ना? मला जाम आवडता फोटो. सगळ्यात फोटो खूप सिलेक्ट केलाय 2 दिवसात. सगळ्यात भारी हा फोटोच आहे. आमच्या खाऊ चालेल ना, चितळ्याची बाकरवडी. ऍक्च्युली आम्ही असं काय असं स्पेसिफिक नाही की काहीतरी घेऊनच या, असं नाही. काहीतरी पुण्याची स्पेशालिटी हे दोन्ही चितळ्याचीच गोष्टी आहेत. खायला आवडेल मला, स्वीट आवडतं ना, आपण खाऊन बघूया काय. स्पायसी कोमल साठी स्पायसी पण आहे, त्याला भारी दिसते, टेस्ट पण भारीच असेल. अच्छा, हिने ओके, तुम्हाला आवडत नाही, मला नाही आवडत म्हणलं खरंच भारी आहे. दोन गोड केला, थँक्यू सो मच, खरंच भारी आहे. एक तिखट तुझ्यासाठी, थँक्यू सो मच.
आणि मला हे सांगायचंय की जेव्हा म्हणजे आपण हे म्हणतात की कमेंट करा आणि 3 लोक जे येतील त्यांना सिलेक्ट केलं जाईल, तर काही काहींना असंही वाटतं अरे हे लोक ह्यांच्यातल्यांनाच बोलवतील कशावर नाही ह्यांच्या फ्रेंड्सचे रिलेटिव्ह बोलवणार नाही, तर असं काही नाहीये. ते खरंच आपण अनोळखी असून आपण जे फॅन आहोत त्यांनाच ते बोलवतात. त्यांनी अभ्यास केला तो कोण बघताय. मला शपथ माहित नव्हतं की तुम्ही पुण्यावर नाही. मी तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठे येणार आहे, मला वाटलं की तुम्ही मुंबईचेच आहात वगैरे, पण तुम्ही सांगितलं नाही आम्ही पुण्यावर. पण बोललो एवढा लांबून तुम्हाला ज्यांना खरंच मनापासून भेटायचंय त्यांनी नक्की कमेंट्स करा आणि हे सगळं रिअल आहे आणि आपण जर खरंच मनापासून आपली इच्छा असेल तर ते तुम्हाला नक्की भेटतील. माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगते. चलो नेक्स्ट व्हिडिओ एक आशीर्वाद ह्यांचं पण म्हणणं लवकर होऊ द्या. पुण्यात आलात तर नक्की 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 लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय गाईज. सिरियसली सांगतो, आई शपथ बाबांची शपथ जाम भारी वाटलं या लोकांना भेटून. आणि असं वाटलं की जे आम्हाला डेली बघतायत त्या समोर भेटले. म्हणजे तुम्हाला जसं वाटतं की खरं सांगू का, मला असं वाटत नव्हतं की आम्ही स्ट्रेंजर्स आहोत, जसं आम्ही म्हणजे एकमेकांना ओळखत नाही असं. ते तर आम्हाला रोज बघता येते, पण आम्ही नव्हतं बघितलं त्यांना कधी, तर असं वाटलंच नाही फर्स्ट टाइम भेटतोय. असं वाटलं की आपली फॅमिलीच आहे आणि खूप दिवसापासून आम्ही बोलतोय एकमेकांसोबत. आणि रिअली मी खरं सांगते एवढं छान वाटलं ना, असं वाटतं नेक्स्ट मीटअप कधी होतं कोणाचं. तर नक्कीच कमेंट करा तुम्ही. आणि तेच सांगितल्याप्रमाणे या ब्लॉगला कमेंट करा, बाकी ब्लॉगला बाकीचे ब्लॉग मध्ये जे काय घडतं त्याबद्दल कमेंट्स करा. पण हे जे ब्लॉग येणार आहेत जे गेस्ट लोकांना आम्ही 3 जे लकी लोक आहेत त्यांना जे भेटणार आहोत त्या ब्लॉगला तुम्ही कमेंट्स करा की यस नेक्स्ट वीक मध्ये आम्हाला भेटायला आवडेल आणि आम्ही नक्कीच रिप्लाय करू. सो आय होप हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. आणि जे पण आलेले इथे त्यांना थँक्यू सो मच आल्याबद्दल. मी त्यांना तिकडे पण बोलली, आता पण बोलते की थँक्यू सो मच तुम्ही एवढं लांबून आला किंवा तुमचं एवढं प्रेम आहे आमच्यावरती. त्याबद्दल आम्ही एवढं लक्की समजतो स्वतःला की बाबांनी सगळं काही तुमच्या रूपात दिलंय. थँक्यू सो मच. सो लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. भेटू नवीन ब्लॉग सोबत परत एकदा दुसऱ्या ब्लॉग मध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि कॉमेंट करत राहा. सबस्क्राईब करा. आम्ही चेक करणार आहे की तुम्ही सबस्क्राईब करताय की नाही आम्हाला. सो सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नसेल केलं तर. आणि हा ब्लॉग बाकीच्या लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना भेटायची इच्छा असेल ती पूर्ण होईल. येस, बाय बाय. बाय. लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग.